निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. मुख्यमंत्री फेलोशिप व विधी-विधान इंटर्नशिप तुकडींच्या अभ्यास भेटीत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांचे मार्गदर्शन. सामाजिक प्रश्न सोडवताना निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी मांडले गेले पाहिजेत, असं प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी केले. विधान भवनात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत फेलोजची 7वी तुकडी तसेच विधी-विधान इंटर्नशिप उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची 5वी तुकडी यांच्यासाठी अभ्यास भेट, मार्गदर्शन व चर्चा संवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव 3 डॉक्टर विलास आठवले, कार्यक्रमाचे समन्वयक प्रिया खान, सहसचिव नागनाथ थिटे, वी.स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाणे आणि मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील 7वी तुकडी आणि विधी-विधान इंटर्नशिप उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील 7वी तुकडी आणि विधी-विधान इंटर्नशिप उपक्रमातील 5वी तुकडी यांच्या अभ्यास भेटी व मार्गदर्शन सत्रात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी फेलो व इंटर्न्सना मार्गदर्शन केले. या संवादात्मक सत्रात डॉक्टर गोर्हे यांनी युवा पिढीला कायदे, शासनाच्या योजना आदी क्षेत्रांचा सखोल अभ्यास करून समाजहिताचं कार्य करण्याचे आवाहन केले. डॉक्टर गोर्हे यांनी कामाच्या व्यस्ततेतही स्वतःसाठी वेळ देण्याचे, निसर्ग, संगीत व छंद यांच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापनाचं महत्त्व सांगितले. राजकारण म्हणजे समस्यांमधून मार्ग काढण्याची कला आहे. सतत लोकांशी जोडून राहणं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं हेच खरं लोकप्रतिनिधित्व आहे, असं त्यांनी नमूद केले. या मार्गदर्शन सत्रात फेलो व इंटर्न्सनी विविध सामाजिक व धोरणात्मक प्रश्नांवर विचार मंथन केले. डॉक्टर गोर्हे यांनी त्यांच्या उत्सुकतेचं कौतुक करून प्रश्नांची मांडणी करताना तथ्य, पुरावे आणि सखोल माहिती वापरणं गरजेचं आहे, असं सांगत त्यांना भविष्यातील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विधानमंडळाचे दोन्ही सभागृह, ग्रंथालयास भेट देऊन माहिती घेतली. फेलोज आणि विधी-विधान इंटर्नशिप उपक्रमांतर्गत विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यास भेटीचा कार्यक्रम श्री निलेश मदाने, आमच्या वी.स. पागे केंद्राचे प्रमुख आणि अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये खूप अभ्यासपूर्ण काम केलेले निलेश मदाने, तसंच या कार्यक्रमाचा समन्वय प्रिया खान, हे दोघे व्यासपीठावर आहेत. तुम्ही समोर आहात. यापैकी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गतचे कोण आहेत विद्यार्थ्यांनी हात वर करायला कॉम्पिटिशन करेल आणि म्हणजे साधारण कोर्स लागलेले जे आहेत ते विधी-विधान इंटर्नशिपचे आहेत. म्हणजे तुम्ही कोर्स घालून तयारी केलेली आहे अशा प्रकारचं काम करायचं. ही सगळ्यात प्रथम आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आणि तुम्ही खूप एका अर्थाने मी तर असं म्हणेन की खूप भाग्यवान आहात, कारण अत्यंत दुर्मिळ अशी संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये राज्य शासन, शेवटी सर्व राज्याचे प्रमुख जे आहेत ते मुख्यमंत्री असतात आणि ते मुख्यमंत्री म्हटलं की अगदी आता इतकी जागृती झालेली आहे गेल्या काही वर्षामध्ये की एखादा शेतकरी सुद्धा त्याला राग आला तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाईल असं बोलू शकतो. किंवा दुसरं विधी-विधान म्हटलं तर ज्या वेळेला अधिवेशन असतं त्या अधिवेशनाच्या वेळेला अनेक ठिकाणी लोक बोलत असतात, आता अमुक झालं, तिथे पूल पडला, आता विधिमंडळात खूप काय होते. म्हणजे विधिमंडळामध्ये सरकारच्या काय कामकाज याच्याबद्दलची अपेक्षा सातत्याने असते. तुम्ही ज्या पार्श्वभूमीतून आणि ज्या प्रकारच्या कुटुंबातून येता त्याचा आणि ही दोन्ही जगं याच्यामध्ये किती समानता आहे किंवा किती अंतर आहे याच्याबद्दल सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव असतील असं मला वाटतं. कारण अनेक जण, काही सरकारी अधिकारी असणारी त्यांच्या घरामध्ये पार्श्वभूमी असेल, त्यांचे मुलं मुली असतील तर त्यांनी थोडंसं शासन म्हणजे काय त्यांना माहिती असतं. पण बऱ्याच वेळेला समाजामध्ये तर सामान्य लोक भेटले तर त्यांना तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी याच्यात सुद्धा काय करत असतो हा त्यांना कळत नाही. दुसरीकडे बऱ्याच वेळेला लोक अर्ज करतात, काही वेळेला अर्ज करत नाही. पण मला चांगलं आठवतं आहे की अनेक वेळेला काही गावामध्ये प्रलंबित प्रश्न असतात आणि त्यावेळेला आम्हाला ते भेटतात तेव्हा त्यांना विचारतो आपण की तुम्ही काय पत्रव्यवहार केला. तर एखादं ते घराचं कपाट उघडतात आणि त्याच्यामधून कागदपत्रांची 300-400 पानाची थप्पी काढून देतात किंवा आणि मग सांगतात की एवढे कागदपत्र केले पण काहीच पुढे आम्हाला उपयोग झालेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे थोडीशी त्यांची नियोजनाबद्दल किंवा शासनाच्या बद्दल नकारात्मक भूमिका आपल्याला दिसून येते. तर मला असं दिसते की दोन जे ग्रुप आहेत
ते खरं सांगायचं तर दोन्ही एकमेकांना पूरक असे ग्रुप आहेत, मुख्यमंत्री इंटर्नशिप योजना आणि विधी विधान मंडळ. कारण ज्या वेळेला राज्य शासनाच्याकडे अंमलबजावणीचं काम आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.